निर्भीड, निपक्ष, अन्यायाला वाचा फोडणारे एकमेव मराठी न्यूज चॅनल जनविकास न्यूज। आणि इकडच्या तमाम बहुजनांना माझी एक विनंती आहे की आपण लक्षात घ्या, आपलं राजकीय आरक्षण इकडे संपवण्यात आलंय, ओबीसींचं राजकीय आरक्षण संपवलंय आणि आता तुमच्या शैक्षणिक आणि नोकरीच्या आरक्षणावरती सुद्धा गदा आलेली आहे। ही परिस्थिती आपण समजून घ्या। आणि हेच बोलत असताना आपण जर समजून घेतलं तर दुसऱ्या बाजूला आपल्याला दिसेल की आज SC ST आरक्षणामध्ये क्रीमी लेअर आणि सब क्लासिफिकेशन वर्गीकरण हे दोन मुद्दे आणून इकडच्या SC आणि STचं आरक्षण पण संपवलं जाणार आहे। आणि आपण सर्वांनी समजून घ्या की हे का झाले। हे ह्याच्यामुळे झाले कारण इकडच्या प्रस्थापितांना वाटलं की आपल्याला हे फसवू शकतात, आपल्याला हे गंडवू शकतात। आपल्या सर्वांना मी एक गोष्ट सांगतो की इकडच्या काँग्रेसनी, इकडच्या इंडिया अलायन्सनी आणि इकडच्या महाविकास आघाडीनी आपल्याला लोकसभेला सर्रास फसवलेलं आहे। आपण सर्वांनी तो फोटो बघितला असेल की राहुल गांधी एक लाल कलरचं संविधान घेऊन उभे होते, प्रत्येक सभेत घेऊन उभे होते। आठवतोय फोटो? आणि तो फोटो बघून सगळ्यांचा दिल जणू बहून गेला, म्हणजे सबका दिल इधर गार्डन गार्डन हो गया। आणि सगळ्यांनी विसरून गेले की आपण कशासाठी लढतोय, कशासाठी उभे होत। पण तुम्ही मला एक गोष्ट सांगा की जर उद्या प्रत्येक माणूस आपल्याला संविधान दाखवायला लागला, आपण त्या संविधानामधनं आरक्षणाचं पान, इकडच्या सुधार कायद्यांचं पान आणि इकडच्या वंचितांसाठी संरक्षणासाठी जे कायदे आणलेले त्याचं पान जर गायब करून दाखवलं तर ते खरंच आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान। राज्यातील राजकीय घडामोडी व विविध क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जनविकास न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।